नमस्कार मित्र. आज 26 जानेवारी 2024 रोजी आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टीवर आपण बोललो. आपला हेल्थ प्लॅन असावा, टर्म प्लॅन असावा आणि वैयक्तिक अपघात विमा असावा. या 3 पैकी एक महत्त्वाचा विषय मी आज थोडंसं सविस्तर बोलणार आहे, टर्म प्लॅन विषयी. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं कमीत कमी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचा 25 लाखाचा का होईना टर्म प्लॅन हा असावाच असावा. प्रत्येक व्यक्तीच्या उत्पन्नाच्या अनुषंगाने त्याचा टर्म प्लॅन असावा. टर्म प्लॅन हा महत्वाचा माझ्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा प्लॅन आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा टर्म प्लॅन असावाच असावा. तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की टर्म प्लॅन कुठला घ्यावा, कारण टर्म प्लॅनमध्ये सध्या 2 प्रकारचे टर्म प्लॅन आपल्याला मिळतात. एक रिफंडेबल आहे, दुसरा नॉन रिफंडेबल. पण तुम्ही जर मला विचारा तर मी नक्की सांगेन आम तो आम गुटलेन को पिता. म्हणजे काय, म्हणजे मी रिफंडेबल टर्म प्लॅनच घ्यावा का? कारण टर्म प्लॅनची बेसिक कन्सेप्ट जी आहे ती मला माझ्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावा. पण असं समजूया की 35 वर्षाच्या युवकाचा टर्म प्लॅन 1 कोटीचा मी 35 वर्षाकरता मी घेतला तर माझा प्रीमियम अंदाजे 25,000 रुपये हा रिफंडेबल टर्म प्लॅन करता लागतो. हे 25,000 रुपये मी जे 35 वर्ष भरणार आहे, 35 वर्षानंतर देवाच्या कृपेने मला काहीच झालं नाही तर त्यावेळेस नक्कीच मला थोडीशी फील होणार आहे की अरे आपण मी टर्म प्लॅनचे पैसे भरले पण मला आज काहीच नाही. पण रिफंडेबल टर्म प्लॅन जर तुम्ही घेतला तर नक्कीच तुम्हाला तुमचे भरलेले संपूर्ण पैसे मुदतीनंतर तुम्हाला पूर्ण मिळणार. म्हणजेच काय, आम तो आम गुटलेन को पिता. बरोबर ना? म्हणजे सुरक्षेच्या सुरक्षा आणि गुंतवणुकीचे पैसे पडत. आता तुम्ही म्हणाल की रिफंडेबल आणि नॉन रिफंडेबल मध्ये प्रीमियम बराच फरक पडतो. नाही, सर्वसाधारण तुम्ही जर ॲव्हरेज काढला तर दोन्हीमध्ये फक्त 10,000 रुपयाचा फरक पडतो. पण तुम्ही जे नॉन रिफंडेबल पैसे भरणार ते पूर्णपणे तुम्हाला मिळणार नाही. रिफंडेबल मात्र 10,000 रुपये तुम्ही एक्स्ट्रा भरून संपूर्ण प्रीमियमचा भरला तुम्ही मिळणार. तर मित्र, माझं तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही नक्कीच रिफंडेबल टर्म प्लॅनच घ्या आणि अधिक माहितीसाठी मला फोन करा. पुन्हा एकदा विश्वनाथ कट्टा, रॉयल सर्व्हिसेस, लेटस क्रिएट वेल्थ. धन्यवाद. 76वा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा.